ती गाडी चालवणारी पोरगी किती वर्षाची होती? पोरगी होती ती गाडी चालवणारी आणि तो जो 15-16 वर्षाची मुलगी. लाड करायचे मग बायकोचे. तुझं कर्तव्य असतं ते. मी नवरदेव आहे का कोण आहे मला काय कळलं ना. बघू कशाला बघू पाठवायला लागले मला? बघू बघू केस खाली करा मला स्कूलला तरी पाठवा. बघू ना काय तर गाईज आम्ही आहे आता हॉस्पिटलमध्ये. आमच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे. तुम्ही आत्ता क्लिप बघितलीच. आज ॲनिव्हर्सरी माझी, पण मित्राचा फोन आला, ॲक्सिडेंट झाला आहे आणि चांगलंच लागलं आहे. भरपूर पाय गेला डायरेक्ट, रोड टाकायचं पायात. भाऊ पण हे बिना आंघोळीचं झालं. काय सांगू तुम्हाला, आपल्या अवघड आहे. नंतर सांगतो तुम्हाला किस्सा नेमकी काय झालं. डायरेक्ट फ्लॅट झालं इकडे खूप. म्हणजे काय पेशंटला भेटायला आले 2 माणसं. आणि येऊन माझ्यावरतीच फायरिंग चालू केली. गाडी हळू चालवत जातो, हे ते. तर समोरची चुकी आपण काय करणार, बरोबर आहे. वेळ काळ यायची असल्यावर कशी पण येते, पण थोडं तुम्ही सावधान राहा, सतर्क राहा, आजूबाजूला जरा बघत राहा. गाडी चालवताना मी नीट चालवतोच, मी नीटच असतो. तर पेशंटला थोडंसं भाजी चपाती चालतो, भाजी पोळी भाजी राईस प्लेट शोधतोय, पुढे भेटते मारुच्या अंगात. घरचे पण भेटायला आले मित्राला. राईस प्लेट घेऊन आलो आता जस्ट. चला द्या भाऊला खायला पटकन, ऑपरेशन उद्या आहे भाऊचं. कोण तो ना, दिसतोय ना. भरले पाहिजे हाड. काय माझ्या भावासोबत हे झालंय असं. हे भाऊ आमचा कशातच नसतो. गाडी आम्ही 80-90 पळवली तर भाऊ आम्हाला सांगतो गाडी हळू चालवा, आणि भाऊसोबतच असला. अरे कधी चालू बसलं ना, अरे मी नाही बसला, उतरू मला इथं, मी जातो, उतरू. बसणारच नाही आयुष्यात कधी, पण त्याच्यासोबतच असं झालं. काय सांगायचं, वेळ काळ तुझ्यासोबत बसलं धरून बसायला लागतं. अशी तर गाडी चालवतो नाही बाबा. आता हे बघितलं ना मी भाऊ, राम राम. कार तर मी आता सुधारलोय माझ्यासोबत झाल्यापासून. 2 व्हीलर पण आता हळू चालवणं भाऊची चुकी नसताना झाले. वेळ काळ सांगून येत नाही, त्यामुळं काय सांगू तुम्हाला. काय सांगू ठीक आहे ना, आता ते काम असतं म्हणून एका हातात असतो फोन चालायचं, पण आता ते बी सुधारणा करावं लागेल. तुम्ही पण सुधारणा करा. एकच आयुष्य आहे, परत नाही भेटत. थोडंफार झालेलं ठीक आहे. कशाला टेबल लावायचं, जेवायला का? वकील आले. बारीक प्रतीक बारीक, तुझ्या साईज. जाऊन नाही थोडंसं करू नये. ते हाताचं निघतंय त्याच्या. जेवतोय तू खा बाबा, तू खायचं काम कर. ते पोच देतोय जास्त पाहिजे ना. आपण त्याला हे देतोय, सारा देतोय. काय ना पाय काढतात. काय आमची ॲनिव्हर्सरी तू लक्षात ठेवणार आम्ही एक दिवस. आमची 2री ॲनिव्हर्सरी हॉस्पिटलमध्ये अण्णा बरोबर. अक्षय नाव आहे त्याचं. अरे अक्षय हे सगळ्यांना टोपण नाव अण्णा 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 सगळे तेच करतात, त्यामुळे त्याचं नाव बी लक्षात नाही. माझा नंबर गाडी अप्पा 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 लढा बघायचंय.
जॉईन झाला नवीन. हे काय तिकडे थांबलाय आप्पा. धप्पा आहे आपला. धप्पा आहे तो, धप्पा पृथ्वीवर. पावर तुझी लय डेंजर आहे भाऊ. अरे तू दिलं स्कूलबद्दल कसं काय त्याला नाही का एवढ्या वर्षाचं पण काय कॉन्टॅक्ट त्यांच्या बरोबर असं म्हणत होतो. ते सगळीकडेच हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट आहे. नाद नाही करत त्याचा. खरंच पेशंट असेल तर पत्त्याला बसवलं पाहिजे. पेशंट किडनी फेल होऊन मरेल. किडनी फेल होऊन काय संबंध? मला टेन्शन नाही मरेल. तुझ्या मला बरोबर माणसाचं कधी काय फेल होईल सांगता नाही. हो, हा मला होऊ शकतं. प्रत्येक आहे. पाय वगैरे दाबून देऊ का? पाय वगैरे दाबून देऊ का? हा? हा, बोटं मोडतो. पायाची बोटं नको मोडतो. नको बाबा त्याला पाय बरा करायचा. बाबा काय करणार उद्योग. तू मला अवघडलाय ना. आजच्या दिवसापासून तुमचं नवीन लाईफ सुरू. काय झालं? नवीन लाईफ सुरू झालं होतं ना तुमचं. मग काय करू? लाड करायचे मग बायकोचे. तुझं कर्तव्य असतं ते. हा नवऱ्याने करायचे असतात बायकोचे लाड. बर. रात्रीचे 12 वाजल्यापासून वाट बघते ती माझा नवरा काहीतरी सरप्राईज. तुझ्या नवऱ्याने केलतं का तुझे लाड? माझा नवरा हे वेगळं. पण आज त्याचं तुम्ही मला- तुझ्या आशेवर होते ना की आता त्याचा मला Wednesday वेगळा होता आलाय. सुरू. त्यावेळेस माहित बी नव्हतं अॅनिव्हर्सरी आली का गेली कधी काय झाली. हा का? अजून पण पप्पाच्या लक्षात नाही अॅनिव्हर्सरी कधी विचारतो त्यांना. तुमची अॅनिव्हर्सरी कधी विचार. हा का? तुझ्या बर्थडेची तारीख विचार. काहीच लक्षात नाही का त्यांच्या? तसलं काय नसतंय का तिकडे? अजिबात नाही तसलं काहीच नाही. सिर्फ जिंदगी जीव. जिंदगी जो खाओ पिओ बस. तुझं काय रे? जिओ एअरटेल वोडाफोन. तुझं काय? अरे कर ना काहीतरी. संपली अॅनिव्हर्सरी रे. काय करू मी? कर काय पण तुला करायला पाहिजे. तू केलंय लग्न. तू लग्न करून आणलं माझ्यासोबत. मला इथं सॉरी मला सुचना काय आता. आणलंय तर मग धुकी भांडे. झापड तुला. काय झापड तुला झापड. लय वैताग आलाय आम्हाला. खरं तर सकाळी निघायचं होतं गाईच. यातलं इडे घेतलंय का तू? सोनं अवतार बघ. अरे काय अवताराचं जे नॅचरल आहे तेच घेऊन आता आलोय. सकाळपासून गेलेलो. आवरले केस तर बघ. आवरलेलं नाही काय काहीच नाही. सगळे तसेच आहेत आम्ही. हे पण आले आहेत माझ्या माग असतो माझ्यासोबत. त्यामुळं आणि खूपच हळवा आहे त्यामुळं. घरचे कोण नाही तर म्हणून आपल्याला वाटलं की जाऊ दे. तुमचं कोणीच नव्हतं ना सोबत. घरचे कोण नव्हते म्हणून. नव्हते. बहीण भाऊ होता छोटावाला पण छोटा त्याच्यापेक्षा. त्यामुळं ह्यांनी पुढाकार घेतला आणि लगेच आले ओला बुक करून. धन्यवाद मंडळ. आभारी आहे तुम्ही आलात तिथे. थँक्यू. त्याला पण बरं वाटलं असेल. आता पुढचं नियोजन ह्यांना काय करू आज मी अॅनिव्हर्सरीचं. अशी किती हिला नाही रे. संध्याकाळी नाही हिला जेवायला. नाही रे, फक्त हिला अॅनिव्हर्सरी तिची आहे रे तुझ्या सोबत. घरच्यांची नाहीये रे. अरे गाल का उडती माझी? काल उडून उडून सांगते तुला. मग असं करून सांगू का? हो जरा हळू. अरे असं करून सांगू का? हो जरा. कोणती सासू आहे असली? 5 वाजले अक्षर 5. कोणती सासू आहे म्हणजे सासूच आहे. 5 वाजले गाईस 5. सकाळी 10ला घर आत्ताच सोडायचं. आलोय ना मग आता काहीतरी 5च्या पुढचे तरी तास काहीतरी कर. अरे तुमच्या कर रे कर अक्षय. काय करू काय करू काय पण कर. Cadbury आणि मला देऊ का साधी तुला? 10 रुपयाची कॅडबरी पण नाही बस दिली चल guys. तुला देतो 1-2 वाले कॅडबरी घेऊन तो देतो. मला भेटत नाही. तो गेला जमाना गेला. तुमच्यामध्ये मला भूक लागली रे. जेव तू जेव. जा हिला मिसळ चारतो. आणि तू तर काय तू म्हणते खायची नाही. गेलो असतं खरं आपण. हा चल की मी तर नाही खाणार. तुम्ही दोघे खाऊ की. तू नाही खाणार त्या नाही चल की. खाणार. एकटी जाऊ का 2 पावसाठी तिकडं. मात्र चल ना. जाऊ दे. चल ना मम्मी. तू नाही जाणार का एकटी? मम्मीच 2 पावसाठी कुठं जाऊ. ते अरे गाईज मिसळ खायची आणि किती पावाची मालकीने? 2 पावाची. 2 पाव फक्त 2. मग येत असली. काय करायचं सांगा तुम्ही? 2 पाव. सकाळी पण खर्च, आता पण तुमची पण बायको खाते का 2 पाव? दोघं 2 पाव खाऊ. अरे खर्च काय करते? लयच बायका टाळतात राव. खर्च आले 2 अंगूर आले. शेवटी टाळू टाकलाच यांनी मला. पण छोटासाच आहे काही विषय नाही. संध्याकाळी मोठा आहे. संध्याकाळी मोठा आहे. आता मिसळचा टाळू टाकलाय. चला आता मोठा टाळू. तर गायचं यांना आलो तुम्ही मिसळ खायला घेऊन. पण हा ते होईन ते. पण मिसळ झाली बंद. ह्यांचं बघा रडायला लागली. मिसळ बंद झालं. तुझं काय रे भाई? बंद आहे. आमची निसर्ग म्हणून फेमस मिसळ आहे आमची इथं. हेच खातो आम्ही. बाकी कोणतीच नाही खात. म्हणजे पिंपरी तो ती पण बंद होईल ना. चल प्लीज गाईस प्लीज खाऊ द्या मिसळ. चल बाबा चल. मला लय भूक लागली. माझ्या अड्ड्यावर आणल्या यांना मिसळ. खा तिकडच्या बाईला सांग. हा त्यांना लागली भूक. ते लाईक मोर इंटरेस्टेड. बघायला कधी चुकू बिकू नको कॅमेऱ्यावरती. बस म्हणा
अख्खे 15 मिनिटं झाले मला मिसळ खाऊन, अख्खे 15 मिनिटं. या बाया अजून एक तास होईल ना, जवळ 1 तास. कुठं मी नाही आणला. टेबलवर बसले की मालक लोक कटाळते, पण ह्या काय उठत नाही. आता बी तीच कंडिशन आहे. काय सांगू तुम्हाला, जवळ काय ना अजून उरका ना. आता चाललंय तुमचं रमत का त्यांना आवरायचंय. तर आम्ही चाललोय आता अक्षयसाठी अॅनिव्हर्सरी गिफ्ट घ्यायला. नाहीच म्हणतोय की जाऊन ते उशीर झाला आहे, झोपायचंय घरी जाऊन. मी त्याला म्हटलं चल, आता मी त्याला गाईड करते कुठं जायचं गिफ्ट घ्यायला. तर वेट फॉर आवर गिफ्ट. काय गिफ्ट मी का सांगू डायरेक्ट दाखवणार. ते गिफ्ट देणार वाटतं मला. ते बोलले नाही ना, तेच असं नव्हतं. आशा ठेवू नको कुठल्या गोष्टीची. असं नाही, ते तू माझा आंबूर करणार आहे वाटतं काहीतरी. नाही अंबूर बिंबूर काय नाही. मी जे गिफ्ट घेणार आहे ते आता चॉकलेट देशील मग 2 रुपयाचं. 2 रुपयाचं चॉकलेट त्याला नाही एवढं आवडत. चला सो आपण आता गिफ्ट घ्यायला चाललोय. काय आहे जोरात बोल जरा. हा बोलून ती सगळं बोलून बोलणारच आहे. कसं आहे गिफ्ट हे आहे माझ्या अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट. आम्हाला घ्यायला येत नाही काही अजिबात. आता त्याला 3 दिवस झाले, सांगितलंय. खूप पाऊस पडतोय. मी त्याला ऑफिसवर नाही येताना तिला म्हणतो की ये तू ओला बुक कर, पण तिने सगळा राग काढला शेवटी. जाळतो संकटच. जे पाहिजे तेच घ्यायचं. म्हणजे कशाला आता तू वाईट कसं येत नाही, हे तुला हेच गिफ्ट आहे. हे बघितलं गिफ्ट कसं आहे गिफ्ट अॅनिव्हर्सरीचं कोणी दिलं नसेल. हे फर्स्ट टाइम मी दिले माझ्या नवऱ्याला अॅनिव्हर्सरी. आज हमारी एनिवर्सरी, उसको गिफ्ट ले रही मैं. अच्छा. रेनकोट. क्योंकि मैं उसको लेने के लिए नहीं जाता ना फिर ऑफिस छुट्टने के बाद. अभी वो बोले कि बारिश तेरे को है, रेनकोट ही बारिश दूंगी आज. अभी वो देखेगी वो कैसे नहीं लेने को आता है उसको. टब में भी आएगा मुझे लेने. रेनकोट पहन के. तो आता ही अभी बेटा तेरी कोई खैर नहीं है अभी. पहन लो घालो. ये घाल. गाइस बस का. बस झालं गाइस. बिचारा रडकुंडी आले अभी पण तरी कितनी ब्लॉग भी मध्ये बारिश आने हसते. दे, अभी कितनी भी बाढ़ आने दे, अभी तेरे को जाना ही पड़ेगा. ही पडेगा. अभी तेरे को जाना ही पड़ेगा. काय म्हणले हा द्या म्हटलं 700 मध्ये. रील भाई, तुमच्यासारखं बार्गेनिंग डेंजर बार्गेनिंग आहे भाई. मॅडम बरोबर आहे ना, मग तेवढं कमी करतो. मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही हे तुमच्यापेक्षा खालच्या लेवलला गेले ते. हे मोहतरमा, तुझं काय म्हणणं आहे सांग. वेट फॉर. हा, तू बोला आता. तुझी प्राइस सांग. सांगितलं की त्यांनी 1295चे 1100 केले त्यांनी. 1100. तुझं काय म्हणणं आहे आता? भैया देखो ब्लॉग चालू है, बताओ मेरी हटाई मत कराओ. वो नहीं चाहिए, उसकी प्राइस नहीं पूछ रहे हम. वो नहीं चाहिए. इसमें कलर नहीं है. बार्गेनिंग ये कलर अच्छे हैं. डेंजरस आहे. तोच घे. अरे घे कोणतं बी. पाऊस पडल्यावरच घालायचं त्याला. काय बाबा, लय अवघड आहे. घ्यायला जावं लागतं म्हणून रेनकोट चिपकवलाय मला. अभी मैंने भी अपने एक आयुष्यात बोला, मैंने एक रेनकोट. आयुष्यात पहिल्यांदा रेनकोट घेतलाय. पहिल्यांदी आतापर्यंत कधीच नाही घेतलं. आपली छत्री जिंदाबाद. गाडीवर पण छत्री पकडायची, पण लय जोरात असलं तर मग अवघड आहे. म्हणून मी जरा टाळाटाळ करत होतो, पण आता टाळाटाळ नाही होणार. काय संपलंय आता मार्केट. घाला रेनकोट, चला घ्यायला. शबास मुन्ना. हे मुन्ना शबास. 1300ची गोष्ट 700ला मागती. शबास. पॅक वगैरे करायचं का बॉक्स मध्ये? यार कशाला पॅक बघितलं आता सगळ्या ब्लॉग मध्ये. काय पॅक तरी तुला असं वाटायला की मला गिफ्ट घेतलंय. बाद झालं. घे, तुला देतो ना आता मी गिफ्ट. बघ ना, हिला बी देतो मी गिफ्ट. मला पण मस्त पैकी गिफ्ट देतो. रेनकोट नाही, तुला देतो आता. बरोबर काय देतो. देतो काहीतरी गिफ्ट तिला. चला चला. नवरदेव नटला आमचा. अरे मला मी नवरदेव आहे का कोण? मला काय कळलं ना. बघू, कशाला बघू. पाठवायला लागले मला? बघू. केस खाली करा, मला स्कूलला तरी पाठवा. बघू ना काय सस्पेन्स. बघू ना. चलो भैया, थँक्यू. सो गाईज, कसं वाटलं तुम्हाला अक्षयचं गिफ्ट, अॅनिव्हर्सरी गिफ्ट? कमेंट मागच्या करून वेळेस- नक्की सांगा. मागच्या वेळेस मी तुला काय दिलं रिंग दिलती ना, हा. आणि तू पण मी मला पण रिंग दिली होती. तू पण रिंग दिली होती. डायमंड डायमंड दिलता मी तिला. डायमंड 60,000चा.
काय होता 60,000चा डायमंड होता. पण गाईज जे मी आज त्याला अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलंय इट इज नॉट वेस्टेज. पण एक वर्षात खूपच काटकसर मी झाली. तेच म्हणतेय ना. म्हणजे आता हे खूपच घ्यायचं होतंच. मग बचत इथं पैसे कपडे बचत करतात घ्यायचं ते. लय बचत करतात ते. अरे असू दे लागतात बचत करावं लागतं. लागणारी वस्तू आहे ठीक आहे. तुला कपडे घेऊन दिले असते त्याच्या ऐवजी कपडेच रेनकोट घ्यायचे घेऊन होते दिला. ना. कपडे घेऊ नंतर घेऊ पुढच्या अॅनिव्हर्सरीला घेऊ. आता कपडे कशाला एवढे मोठे कपडे पडलेत त्याला, मग रेनकोट घेतला तेच बरं झालं. बरं झालं लागणारी वस्तू आहे. इन्व्हेस्ट करा तर लागणाऱ्या वस्तू. घ्यायला जाऊ शकशील मी पण तुला कुठं म्हणते मला काय गिफ्ट वगैरे घे. जे लागेल घरात ते घेऊ किंवा आपल्याला जे लागणार असेल ते घेऊ. गुड जॉब. संसार संसार असा हा संसार. तुला घालायचं काय ते रेनकोट? जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. काय आधी हाताला? आधी हाताला पूर्ण तरी घे बाबा. हा, घे ना घे हा, बोल. आले संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. वा 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 वा. असं येते. क्या कारागिरी है. वाह दिल फिदा हो गया. मग त्यालाच म्हणते काट Nice. कसर. काटकसर काटकसर. काटकसरीचा त्यालाच म्हणते. संसार. आणि माझी सून मला माझ्यासारखीच मिळाली आहे. केस बघ. मध्येच काय असतं रे तुझं? मध्येच टॉपिक बदलते. माझी सून माझ्यासारखीच भेटली आहे अरे हो आणि केस बघ. बरोबर आहे. माझ्यासारखीच भेटली ती काट कसर करणारी आणि जी लागणार आहे तीच वस्तू घेणार आहे. फालतू पैसे वेस्ट करणार नाही. माझी सून मला माझ्यासारखीच भेटली आहे. केस बघ हे काय होतं हे नाही कळलं मला राव. ठीक आहे मान्य आहे. अरे भैया ते माझ्या मम्मीची स्टाईल आहे. ती ऍक्टर आहे. तुला काय वाटलं? ऍक्टर तिच्या मग काय तिच्याकडनं शिकलोय मी ऍक्टिंग करायला ना. थोडं ऍक्टिंग करते ती. हा. कडकडे जाऊन fan इसका नाद नाही करणे का तो गायच स्टार्टिंग करायचा वेळच नाही भेटला. आता कुठं हॅलो नमस्कार आणि काय काय बोलता. आता तुम्हाला बघायचं का अक्षय अख्ख्या रेनकोट मध्ये कसा दिसतो. नाही काय नाही नाही. नाही घालून दाखव. गा बस. घालून दाखव अक्षय. नाही. आज तुला माझ्या तर गोष्टी guys- आठवणच लागणार. आज अॅनिव्हर्सरी आहे. आज आम्हाला बोलला होता मी तुझं सगळं. ए. त्याला असं मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. मी फक्त सांगते तुला मला रेनकोटच घालून दाखव. मला रेनकोट घालून एवढी दाखव. माझी इच्छा आहे. मला आणि पब्लिकला बघायचंच आहे. ऐक ना, माझी ए. इच्छा आहे नाही, शिल्पाची. नाही, फक्त अक्षय तुला घालणार, रेनकोट अक्षय घालून घालणार. दाखवणे अक्षय आणि घालणार. दोघांमध्ये. तू बोलला होता अॅनिव्हर्सरीला तुझे म्हणशील मी ऐक. काय 5 मिनिटाचं काम. गाईज 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 आलो 5 मिनिटात. तुला साधी raincoat आणि घालून सोपी गोष्ट मागितली तिने तुला. काही ऐक अवघड ना. गोष्ट मागितली नाही. संध्याकाळी वाटलंच तर मी हिचे कपडे घालतो हिचे बस. दे. नाही, आम्हाला raincoat नाही नाही नाही, नाही, रेनकोट नाही, नाही. नाही, नाही, मी बोललो ना मी बोललो ना. raincoat. बरं ऐक ऐक मी काय म्हणतो संध्याकाळी नाही, शिल्पा. ऐक. तर गाईज ब्लॉग अजून 5 मिनिटं थांबा अक्षय raincoat. थांब ना. तर गाईज ब्लॉग अजून आपला कंटिन्यू आहे. तर मी तुम्हाला सांगतो ऐका. घालून दाखव चल. आता दाखवलं नाही 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 फुल पॅन्ट सकट पॅन्ट कधी अक्षयने रेनकोट न घातलेला अक्षय थांबा 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 2 मिनिटं थांबा. हा. रेनकोट पण अक्षय घालायला शिकवायचंय का? चैन लावायची असते आधी पटकन लावून दे. नाही वापरलं सांगते. कधीही रेनकोट न घालणाऱ्या अक्षयने आज रेनकोट घातला आहे आणि त्याला आम्ही जबरदस्ती घालायला लावला आहे. तो घालायला तयारच नव्हता. त्याला अजिबात रेनकोट घालायला आवडत नाही आणि पावसात बाहेर पडायला आवडत नाही. मला 2 दिवस झाले 3 दिवस झाले फोन केला पाऊस येतोय पण शिल्पाने त्याला असा अटकवलाय आता काय रेनकोट मध्ये. पाऊस येतोय आता काय आता काय त्याची सुटका नाही नाही. मी म्हणून घरात आपले टप आहे त्या टप मध्ये बसून ये बाळा मला घ्यायला ये. बाळा टोपी घातली तू. आता ना पण तुला सेटिंग करून हळू जरा हळू. ए, अक्षय- तूप शिन कॅमेरा. अक्षय- तूप, अरे हळू, हळू. अक्षयचा बब्बू झाला ग बब्बू. बाळा अक्षू लहानपणी म्हणायचे बरं का तुला तुला भांडायचा. अक्षू बबडू वाव येस ब्रँडेड व्हेरी गुड. ब्रँडेड घेऊन दिलाय भाऊ ब्रँडेड हिशोबाने त्याला हे ब्रँड पहिल्यांदाच ऐकतोय मी. काय झील ब्रँड तुम्हाला माहिती नाहीये का? झील. सगळ्यांना फक्त रेनकोटचा शिल्पा. ब्रँड झील ते सगळ्यांना माहिती आहे पण अक्षयला माहिती नाहीये ना. रेनकोटच घातलेला नाही. इथं पण पाहिजे होतं काहीतरी असं झाकायला. अक्षयला मेन म्हणजे ना त्याचा खिशा काढून असं लावलं. मेन म्हणजे अक्षयला पाऊसच आवडत नाही त्याच्यामुळे रेनकोटचा प्रश्नच आला नाही. आवडेल पावसाचा तो रोज रेनकोट घालून येईल मला घ्यायला. वा मस्त छान छान. झीलची ब्रँडिंग करतोय आम्ही. येस कलर पण छान दिसतोय. व्हेरी गुड. तुला आवडला अक्षय अॅनिव्हर्सरी गिफ्ट? Happy. मनापासून. तुला आवडलं? हॅपी अॅनिव्हर्सरी रेनकोट. हॅपी अॅनिव्हर्सरी मित्रांनो. रेनकोट. माझं गिफ्ट काय आहे? तुझं गिफ्ट काय? सांग ना मला. तिकडे काय आहे? तुझं gift.
तिचं गिफ्ट सांगता. तिचं गिफ्ट काय माहिती का? अरे तू तर त्याला बाहेर काढलीस का? गिफ्ट गेलं बाहेर. उघडदार कुठे गेली? आज तू त्याला भीती दाखवली शिल्पा. काढ आता नवीन आहे. पाऊस आल्यावर घालायचं. बस झालं शिल्पा. हाऊस झाली त्याची. घे काढून कपडे अंगातले. बंद कर यार असं. रेनकोट सकट कपडे पण काढून बंद घे. कर माझी लय हाताई गेली. बंद कर आता कॅमेरा. शिल्पा रेनकोट सकट कपडे पण काढ. आता मला जरा स्टायलिश व्हायचं. तू फाडशील रे. इथंच फाडशील रे बघितलं त्याला. असतं झील कोणता ब्रँड आहे, फाटतोय का नाही फाटतोय. झील नाही पाहिजे. ए, बघ, इनर पॉकेट पण आहे. काय बोलती? इनर पॉकेट आहे मोबाईल आत ठेवायला. इथे बाजूला. जर का ह्याच्यात नाही एक जरी नाही थेंब, नाही हे इन करायचं. एक जरी थेंब माझ्या चड्डीत गेला पुष्पराज तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसणार. झुकेगा नाही साला. तुम्हाला नाही. म्हण की झीलवाले नाही त्या भैयाला झुकेगा नाही साला. आपण मॉम सगळं उडून टाकली. चला आवरा आता. संध्याकाळची तयारी. आता बघू अक्षरासाठी पुढे काय करतो. माझं काम झालं त्याच्यासाठी जे करायचं होतं ते. आता continue. आता त्याची बारी. त्याची बारी आहे. शिल्पाची बारी झाली. अर्धा आता दिवस अक्षयची माझा अर्धा बारी. दिवस त्याचा असतं. अर्धा दिवस माझा संपलाय. आता अर्धा दिवस अर्धा दिवस माझा दवाखान्यातच गेलाय रे. पण घेतलं हा? तू काय घेतलं? 3 तास तिकडेच गेले Gift, चौकीला gift. दवाखान्यात. ही पॅन्ट कशाला नाही आहे? काय सांगू तुम्हाला मित्रांनो, ही पॅन्ट कशाला तुम्हाला मेन गोष्ट सांगायची 2 मिनिटं थांबा, सांगतो तुम्हाला. ते आज ऍक्सिडेंट झाला तर मेन मुद्द्याचं बोलायचं राहिलं. आम्हाला हॉस्पिटलला नाही बोलता आलं. ती गाडी चालवणारी पोरगी किती वर्षाची होती? पोरगी होती ती गाडी चालवणारी. आणि तो 15-16 जो वर्षाची मुलगी. माझा मित्र होता तो असेल एक 20-30च्या स्पीडने टर्न मारत होता. तर ती तिकडनं आली 16-17 वर्षाची मुलगी. दहावीची एक्झाम झाली आता. दहावीची. हा, दहावीची का? हा. ती डस्टर गाडी होती. डस्टर तुम्ही बघितली ब्लॉग मध्ये. डस्टर गाडी ती चालवती आणि तिच्या शेजारी कोणतरी ड्रायव्हर होता का कोण बसलेला होता. डायरेक्ट गाडी खाली गेला तो मुलगा. तिने ब्रेक दाबायचा. गाडी खाली. हा, तिने ब्रेक दाबायचा तर तिने ऍक्सिलेटर दाबलं. तो फरफटत गेला. किती? हा, चांगला 15-16 मीटर ना. मीटर नाही रे, फीट. हा फूट. नाही, मीटर बी असेल. हा फरफटत गेला आणि त्याचा पाय. आता त्यांना आम्ही खर्च करायला तर सांगितलंय सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे, त्यांचे काय कंपनीची माणसं, त्यांचे कोण चुलते बिलते सगळे आले होते. मुलगी काय गेली घरी, जाऊ द्या. ते थोडं आता कसं असतं, लहान आहे त्यामुळं ठीक आहे, पण गाडी चालवायला नाही दिली पाहिजे. स्कूटी ऍक्टिव्हा ठीक आहे की पण नाही? अलाउड नाहीये. 18 वर्ष. अरे पण ठीक आहे, चालून घेतला असतं रे. स्कूटी ऍक्टिव्हा पर्यंत आपण चालून घेत होतो. 18 वर्षाची पण नाही. पण तिचे पाय, तिचे काय म्हणतात त्याला, तिचे पाय पण पोहोचत नसतील ऍक्सिलेटर पर्यंत. माहिती होती घाबरली तुला? होती ती पण. घाबरली होती. त्याला डायरेक्ट लंपस केली घरी. जाऊ द्या म्हणलं, कंप्लेंट आम्ही काय गेलतो करायला, पण जाऊ द्या, ते खर्च करायला तयार आहेत सगळ्या गोष्टी. पण काय शेवटी काय झालं काय मला शेवटी सांगा. आता तो 2-3 महिने रिपेअर होईल. शेवटी 2 महिने आता त्याला रॉड टाकायचा आहे पायात. ऑपरेशन. कालच कॅरम खेळलो रे आम्ही दोघं. कालच घरी आला होता कॅरम काय खेळायला. घरी आलं तर तू त्या तासापूर्वी त्याला हे करू हा, त्याला टो द्यायला गेलो टो मी. द्यायला म्हणाला त्याला. 1 तासापूर्वी. 1 तासानेच आम्हाला घरी आलो आणि त्याचा फोन आला. तिथं पडून पण त्याने फोन केलाय. अवघड आहे बाबा लय. काय आता बरं आहे ते थोडं ठीक आहे. घरून जाणारा व्यक्ती आणि पुढे जाऊन काय होईल त्याला काही सांगू शकत नाही. त्यामुळं गाईस थोडे तुम्ही काळजी घ्या. आजूबाजूला पण बघत जावा. चालू झालाय. पावसाळा पण चालू आहे. हळू गाडी चालवा. थोडी गाडी हळू चालवा. मला मोबाईल हातामध्ये घेऊ नका. मोबाईल हातामध्ये घेऊ नका. हळू गाडी चालवा आणि स्वतःची काळजी घ्या. वेळेवर घरी पोहोचा. ऐका जरा माझ्या मम्मीचं. हो. आणि मेन म्हणजे जे कोणी ब्लॉग बघत असतील, म्हणजे कुणाला इच्छा असते गाडी चालवायची, नका देऊ. द्यायची तर कुठेतरी मोकळ्या याच्यात जावा, जिथे एक बी गाडी नसेल, ग्राउंड असते. पण विथ सेफ्टीच चालू. हा, विथ म्हणजे शेजारचा जो माणूस आहे तो ऍक्टिव्ह पाहिजे. किंवा तुम्ही जावा ना ते ड्रायव्हिंग स्कूलला, सांगा ना, हा एवढे मोठे तुम्ही गाड्या आहेत तुमच्याकडे, कुणाला तुम्ही इथं अरे करायचं तसं नाही, नसतं. तुमच्याकडे गाड्या आहेत, तुम्ही 3,000 रुपये ड्रायव्हिंग स्कूलला नाही देऊ शकत का? काय म्हणते तिथं कसं असतं माहिती का ड्रायव्हिंग स्कूलचं, इकडे पण त्यांच्या हातात ब्रेक असतो. तो जो बसला ना शेजारी, त्याच्या हातात पण क्लच, ब्रेक सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे हिच्याकडनं जास्त झालं तर लगेच लागतो. पैसे जाऊ द्या, Cover करतो. क्लास लावा. असं लोकांच्या जीवाला इजा पोहोचवू नका. चालवा, हळू चालवा गाडी, हळू चालवा. या मनावर थोडं, ठीक आहे. आणि मी पण थोडी पळवतो, पण मी पण आता कमी केले खूप दिवसांपासून. पहिलं पळवायचो, आता थोडी हळूहळू घेतो. मित्रांचा अनुभव. म्हणजे अनुभव झाल्याशिवाय माणूस हे नाही होत. बरोबर. पण हा, थोडं जरा शिकलोय आता. काय उपयोग नाही गाडी चालवून फास्ट. शेवटी 2 मिनिटं उशीर झाला तरी चालेल. चालते, 2 काय अर्धा तास होऊ दे उशीर, पण ठीक आहे. माणसाचं आयुष्य एकदाच आहे, त्यामुळं नीट जागा, सुखी जागा, हसते रे, मुस्करते रे, बस. आणि आता आमची संध्याकाळची तयारी
काय आहे काय माहिती आता. आता अक्षयची बारी. आता शिल्पाची बारी झाली. संध्याकाळी अक्षयची बारी. संध्याकाळी आहे माझी बारी. 2 वर्ष झालं रे शिल्पा आली आपल्या घरात. 2 वर्ष झाले बेडूक आला घरात. तरी अजून हा आणि आपल्या घरातलं वातावरण बदललं रे. येड्यासारखाच वागतोय तरी पण हा सुधरतच नाहीये. काळं का दिसतोय आपण सगळे शी, मला नाही- काळेच आहे आपण. मला एवढं काळं बघायची सवय नाही स्वतःला. ही आता मी गोरी दिसते. गुदगुली नको मला गुदगुली होतात. मला आता का नको तरी असे मोबाईल पडून मला गुदगुली. तिला गुदगुलीची लय बिमारी. मी असं हात लावायला चालले होते मग ते हात इकडे 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 राईस चला भेटूया संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम करूयात सगळे सासरू सासरी सासूर सुसुरी सासरू सुसरी नेहरू नेहरू मी नवरू आणि नवरी आणि ही ससुरी. भेटूया दुपारी. चला भेटूयात संध्याकाळी. आज गाडी हा चालवणार आहे. हा आय एम हा चल चालव बघा चल बस. अरे हा चला काय करायचं तुम्ही. असंच यायचं 2-2 दिवसाला का? चतुर्दशीला. हो असंच चालत तर मित्रांनो इथं जातात ना काकू चालत नाही. सकाळपासून आम्ही दर्शन नव्हतं घेतलं. आम्हाला खरं तर भुलेश्वरला जायचं होतं दर्शन घ्यायला, पण मित्राचं असं झालं सगळं कॅन्सल झालं. म्हटलं जाऊ द्या, संध्याकाळचा पाऊस पडतो त्याच्यामुळे तिथं घाट आहे त्याच्यामध्ये रिस्क नाही घेतली. कारण आणि नाही संध्याकाळी मेन आम्हाला दोन्ही फॅमिलीला घेऊन जेवायला जायचं, तो एक मेन प्रश्न. मग आता काय करावं. मग म्हणलं चला चतुर्शिंगी मातेने बोलवलं आपल्याला. ती बोलली चल जाऊन येऊ. म्हणलं ठीक आहे चला. जवळ आहे आम्हाला, पटकन काढली 2 व्हीलर आलो. दर्शन घेतो आता. गणपती बाप्पाचं मग वरती जाऊन पटकन खाली पावसाच्या आत घरी जाऊ. येस 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 चल थांबा. हां काय काय ठरवलं सकाळपासून आपण. काय सकाळी लवकर उठून इथं जाऊ तिथं जाऊ हे करू ते करू ते करू. बरं सकाळपासून आपलं पॉसिबल नाही झालं. आपण संध्याकाळच्या गोष्टी ठरवल्या. दुपारी ठरवलं, दुपारी पण नाही झालं. संध्याकाळी ठरवलं आपण जाऊच म्हणून. असं आम्ही निघालो होतो पण असं झालं की उशीर झालाय पण त्या टायमाला आम्हाला आणायचं काम म्हणजे तेच झालंय की आता पण आम्ही म्हणजे नाही का पाया पडून आम्ही निघणार होतो, कारण आम्हाला घरी पण जायचंय. टिफिन पण द्यायचे. पाऊस भरलाय परत जेवायला जायचंय. म्हणजे भरपूर काम होते. पाया पडून रिटर्न जाऊ. पण मी पाया पडलो. आम्ही निघणार तेवढ्यात ही बोलली की थांब 2 मिनिटं थांबू. 2 मिनिटं बसू. आम्ही साईडला गेलो. 2 मिनिटं बसू. हा. बसल्या लगेच कळलं की ते लोक धूप घेतात आहे, कोण फॅन बंद करते. आता आरतीची तयारी चालू होती. मग म्हणलं अरे काय विषय. मग शेवटी आमच्या नशिबात आरती लागली आरती आणि लागली. खूप प्रसन्न झालो आणि आम्ही. आम्ही सगळ्यात पुढं होतो आणि आम्ही एक टक देवीच्या चेहऱ्याकडे बघत होतो. एक टक. दिवस चांगला गेला. लय भारी प्रसन्न. ओके खरंच प्रसन्न. झाली आमची अॅनिव्हर्सरीच झाली. एक काय नंबर. विषय नाही. खरंच बाकी आता काय नाही पाहिजे. बस, खूपच प्रसन्न. आता म्हणजे फक्त- आपल्याला नव्हतं माहिती ही आरतीची वेळ आहे. आपण असं वेळ ठरवून नाही आलो ना इथं पोहोचायलाच पाहिजे आरती होती. म्हणजे नाही झाली काहीच. तसंच रिटर्न असतं. फिरताना मी आपण थांबलो. पावायचं म्हणलं की पावतात. खरंच यार खरंच. आरती भेटणं ते पण सगळ्यात पुढं. चला आता गाईच आता जातो घरी. टिफिन वर्क आपलं डब्याचं काम चालू आहे. कोणाला टिफिन पाहिजे असतील सांगू शकता तुम्ही. घरपोच टिफिन आपले स्वतः डिलिव्हरीला चला आता पावसाच्या अक्षय भाऊ आधी येतात आपण तिथं. घरी जाऊ. या चला पावसाच्या आत घरी जाऊ. आपले टिफिनवाले वाट बघतात, त्यांना जेवायला मला द्यावं लागतं, म्हणजे मम्मीला द्यावं लागतं, पण मी जातो ना घेऊन. चल माता की जय. भाऊ बसलाय एकटाच निवांत आता. भाऊला मी डबा घेऊन आलो. कुठे इकडे बरं पावसात डबा घेऊन आले भाऊ. आज रेनकोट घेऊन दिलाय ना, त्याचा परिणाम आहे. नाही तर मी नसतो आलो. यावंच लागला कसा आला सवाल काय आता यावंच लागलं असतं काय. मग कसं वाटतंय. उद्या भाऊ चालला संगमनेरला. आता किती दिवस भाऊ तू चालला सोडून. 3 महिने. आता रे कसं यावंच लागेल तुला भेटायला. आता काय प्लॅनिंग गेला आपल्याला. सगळंच गेलं आणि काय आता. भंडारदऱ्याला जायचं होतं आम्हाला. आमच्या वहिनी ह्यांच्या वहिनी आणि आम्ही दोघं. झालं आता भंडारदरा. दरी झाली, दरी कोसळली इथं. भाऊ जाऊ का मी. मला जेवायला न्यायचं आहे आम्हाला सगळ्यांना. तुझा टिफिन मेन होता त्यामुळे आलो मी. धन्यवाद. हे काय अॅनिव्हर्सरी याच्यातच गेली आज. हां दिवसभर. मग 4 वाजता घरी गेलो. मग इथून गेलो त्यांना जाता जाता मिसळ चारली. तिथून घरी 6 वाजता मग तिकडे
चालेल ठीक आहे. काय नाही, असं आहे. काय झालं? चलो घ्या काळजी घ्या शेठ येतो संगमनेरला तुम्हाला भेटायला. सगळे बिझी आहेत, कुणाला घेणं देणं. अशा तऱ्हेने ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम संपलेला आहे. हां केक कापायचा आहे मग समाप्त होईल. मग झोपा. वरण भात खायला चला कापून घेऊ, त्यांना लेट होतंय. तोच काप. नाही का? ये, हा? ये ना. तो कशाला आहे? हा, मला तू चांगलं केलंय. मला केलाय तू. कुठे गेलता? त्यांना त्या नाही दिसणार. रील काढायची. त्याच्यात काढ. म्हणजे आता फोटोसाठी तुम्ही या कापायला. अरे कापायला मी काय म्हटलं तुला, आपण तुझं हात ठेवून कापायला सगळ्यांना घेऊ आणि कापून मी घेतो. मग तुझं झालं ना, मुली झाली नाही आता सगळे त्यांच्याकडे एक मिनिट मोबाईल या सगळे दादाकडे द्या आणि सगळे इकडे या. चालेल. चालू आहे ना? व्हिडिओ चालू ठेवा. हा, बंद करायचं लवकर ये. One, start. या. दोन वर्ष झाले तुझ्या लग्नाला. नातू कधी देणार? पुढच्या वर्षी काय नाही anniversary-ला मला. थर्ड ॲनिव्हर्सरी. मी येणार आहे कडीवर घेऊन जायला पुढच्या वर्षी. पुढच्या anniversary-ला. आतुरता. चला मंडळी झोपा आता. आज झालं ब्लॉग आवडला कमेंट करायला विसरू नका. लाईक करा सबस्क्राईब करा. चला जय महाराष्ट्र.